पाहायला या हो या, आया बहिणींनो या हो या, नाटक पाहायला या हो या. नमस्कार. आळसंग गावामध्ये माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत श्रीनाथ विद्या मंदिरचे विद्यार्थी आपणासमोर कचरामुक्ती या विषयावर एक पटनाट्य सादर करीत आहेत. नमस्कार. लोक आपणासमोर किती समस्या आहेत, काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. मानवनिर्मित आपत्ती म्हणजे कचरा कचरा कचरा. या कचऱ्यामुळे मानवी जीवाला धोका आहे. याला कारणीभूत कोण? मी, तुम्ही, आपण सर्वजण आहोत. या सर्व कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची? अहो पण कुठे आहे कचरा? मी सांगतो. कचरा घरात, दारात, गावात, डोंगरात सगळीकडे कचरा आहे. अहो पण कचऱ्याचे 3 प्रकार पडतात: ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा. सुका कचरा म्हणजे काय हो? सुका कचरा म्हणजे मी सांगतो, घरातील कागद, फुटलेल्या बाटल्या, तुटलेल्या खुर्च्या, खेळणी हा सगळा सुका कचरा आहे. ओला कचरा म्हणजे काय हो? मी सांगते, फळांच्या साली, कुटलेल्या भाज्या, भाज्यांचे देठ, उरलेले अन्न. तुम्ही कधी बाजारात गेला आहात का? बाजार झाल्यानंतर शिल्लक राहिल्यांचा भाज्यांचा ढीग दिसतो. दुसऱ्या दिवशी त्याची दुर्गंधी पसरते. याला ओला कचरा. तुम्ही कधी आठवडे बाजार झाल्यावर तिथे गेला आहात का? दुसऱ्या दिवशी या तिथे दुर्गंधी कशाची येते? ओल्या कचऱ्याची. ओल्या कचऱ्याची. तो ई कचरा म्हणतात. तो ई कचरा म्हणजे काय हो? मी सांगते. ई कचरा म्हणजे त्यामध्ये घरातल्या तुटलेल्या, फुटलेल्या, त्यामध्ये टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशीन, घड्याळ या घातक कचऱ्याला ई कचरा असे म्हणतात. हे मला आता समजले. कचऱ्याचे 3 प्रकार असतात: ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा. मी घरामध्ये सर्व कचरा एकत्रच करत होते, पण आता तसं नाही करणार. बरोबर. तुम्ही सुका कचरा जातात, त्यामुळे वायू प्रदूषण होते आणि हृदय फुफ्फुसाचे आजार होतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये 3 डस्टबिन ठेवले पाहिजेत. पहिल्या डस्टबिन मध्ये सुका कचरा, दुसऱ्या डस्टबिन मध्ये ओला कचरा आणि तिसऱ्या डस्टबिन मध्ये घातक कचरा ठेवला पाहिजे. मित्र हो, आपण पण आपल्या घरामध्ये 3 वेगळे डस्टबिन ठेवले पाहिजेत. गणपतीला, इतर सणांना आपण जे प्लास्टिक वापरतो ते वापरण्याऐवजी निसर्गातील पाने, फुले वापरली तर गणपती बाप्पा किती खुश होतील. तर मंडळी, तुम्हाला समजले आहे ना, कचऱ्यामुळे मानवाचे जीवन किती धोक्यात झाले आहे. त्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. तसेच योग्य प्रकारे योग्य जागी कचऱ्याचे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. आपण कचऱ्याचा पुनर्वापर केला पाहिजे. वेंगुर्ला येथे प्लास्टिकचा वापर रस्ते बनवण्यासाठी केला आहे. आणखी एक उपाय म्हणजे प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरूया आणि घातक कचऱ्याचा पुनर्वापर करूया. ओल्या कचऱ्याचा खत म्हणून उपयोग करता येईल. आमच्या शाळेत ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती चालू केली आहे. तुम्ही करा. कचरा कुंडीचा वापर करूया. कचरा कुंडीचा वापर करूया. कचरा कुंडीचा वापर करूया. प्लास्टिक पिशवी टाळूया. प्लास्टिक पिशवी टाळूया. प्लास्टिक पिशवी टाळूया. सारे मिळून शपथ घेऊया, वातावरण स्वच्छ करूया. सारे मिळून शपथ घेऊया, वातावरण स्वच्छ करूया. सारे मिळून शपथ घेऊया, वातावरण स्वच्छ करूया. धन्यवाद.